नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मागच्या भागात आपण बंडूची इजार या पाठातील प्रश्नोत्तरे समजून घेतलीत ना? मग आज आपण तुमच्या आवडीच्या विषयाकडे वळूया. तुम्हा मुलांना खेळायला खूप आवडते की नाही? पीटीच्या तासाची बेल होताच तुम्ही किती सुसाटपणे मैदानाकडे पळतात की नाही? पळतात ना? मग आज अशाच सुसाटपणे धावणाऱ्या कविता राऊतच्या खेळाच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया. आजच्या पाठाचे नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. या पाठाचे लेखक आहेत संतोष साबळे. पाठाचे लेखक कोण आहेत? संतोष साबळे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी काही स्पर्धांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. या पाठात राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा याचा उल्लेख आलेला आहे. या तिन्ही स्पर्धा 4 वर्षातून एकदाच घेण्यात येतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कॉमनवेल्थ गेम्स असेही म्हटले जाते. राष्ट्रकुल परिषदेचे 54 देश सदस्य असलेत तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये 71 देश सहभागी होत असतात. इसवी सन 1930 पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर 4 वर्षांनी घेतल्या जात असतात. यापुढची म्हणजेच 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहॅम येथे घेतल्या जाणार आहेत. खेळातील महत्त्वाच्या स्पर्धांविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की नाही? कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेत जनरल नॉलेज यावर आधारित प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे तुम्हाला याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे त्यांना भविष्यात या स्पर्धांच्या माहितीमुळे खेळण्यात नैपुण्य कौशल्य प्राप्त करण्यास उपयुक्त ठरेल. आपल्या आजच्या पाठाची नायिका, येथे नायिका म्हणजे चित्रपटात काम करणारी अभिनेत्री नाही हं. ही नायिका म्हणजे खेळातली चमकदार कामगिरी करणारी कविता राऊत. कविताचे बालपण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे गेले. सावरपाडा हा एक आदिवासी पाडा आहे. डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेला आहे. तसेच हा एक दुर्गम भाग आहे. कारण डोंगर दऱ्या म्हटल्या की तिथे रस्त्यांची फारशी सुविधा नसते. कच्चे रस्ते असतात. वाहनांची ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसतात. त्यामुळे दळणवळणाची साधनेसुद्धा तिथे कमी असतात. दुर्गम म्हणजे अशा कठीण भागात ते राहतात. आता तुमच्या डोळ्यांसमोर डोंगर व दरीतून वाहणारी नदी, तसेच डोंगरांवर असलेली छोटी छोटी घरे आलीत की नाही? बहुतेक घरे ही झोपडीसारखीच असतात की नाही? असतात ना? मग अशा डोंगर दऱ्यांमध्ये कविताचे बालपण गेले. कविताची आई सुमित्रा 4थी शिकलेली आहे. कविता आई सुमित्रा व वडील रामदास यांच्यासोबत सावरपाड्याला राहत होती. सावरपाड्याला जसं तुमच्या घरात नळाचं पाणी येतं तसं पाणी येत नाही. तर डोक्यावर हंडा घेऊन दूरपर्यंत पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. कविताही डोक्यावर हंडा घेऊन अनवाणी पायाने चालत जाऊन पाणी आणत असे. यात अनवाणी शब्द आला आहे. अनवाणी म्हणजे पायात चप्पल बूट न घालता चालणे. तुम्ही चालतात का अनवाणी? नाही ना? लागलीच तुमच्या पायांना काय टोचतील? खडे. आणि तुम्ही लगेच म्हणणार, आई गं, माझ्या पायांना खडे टोचले, चप्पल दे पटकन, म्हणतात की नाही? तर मग लांबून पाणी आणणे, जळणासाठी लाकूडफाटा गोळा करणे यासारखी कामे करीत कविता हर्सुल या जवळच्या गावी जाऊन शाळेत शिकत होती. शाळेत असताना नाशिकला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला आणि त्या स्पर्धेत ती प्रथम क्रमांकाने विजयी झाली. कविताच्या पायातली दौड प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्या लक्षात येताच त्यांनी कविताच्या आईवडिलांना तिच्यातल्या गुणांची ओळख करून दिली आणि तिला तंत्रशुद्ध पद्धतीने शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. पण हर्सुलला शालेय शिक्षण आणि नाशिकला येऊन प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्याकडे धावण्याचा सराव करताना कविताची चांगलीच कसरत व्हायची. त्यामुळे विजेंद्रसिंग यांनी कविताला नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये 11वीत प्रवेश मिळवून दिला. कविताला कॉलेजमध्ये प्रवेश तर मिळाला, पण तिचा राहण्याचा प्रश्न उभा राहिला की नाही? दुसऱ्या शहरात जाऊन राहायचे म्हणजे हॉस्टेलला राहावे लागेल. पण हॉस्टेलचा खर्च करण्याइतपत तिच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती.
त्यामुळे विजेंद्र सिंग यांनी तिला स्वतःच्याच घरी ठेवले. स्वतःच्याच मुलांबरोबर कविताचा सांभाळ केला. विजेंद्र सिंग यांनी तिच्या धावण्याच्या गतीकडे लक्ष पुरविले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताने विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यश होय. 24 ऑक्टोबर 2000 पासून ते 2007पर्यंत असे 5 वर्ष कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहिली. विजेंद्र सिंग व त्यांच्या पत्नीने कविताकडे अधिक लक्ष पुरविले. शालेय शिक्षणाबरोबरच धावण्याचे कसब आत्मसात केले. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. कारण कविताला अनवाणी पायाने धावण्याची सवय होती, म्हणून त्यांनी बूट घालून तिचा सराव करून घेतला. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून कविताने यशाचा आरंभ केला. कविताने यशाचा आरंभ कधीपासून केला? तर गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे ती राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण करून आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेऊन कविताने देशाचं आणि आपल्या गावाचंही नाव मोठं केलं. कविताने कोणकोणत्या स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण केला सांगा पाहू बरं. कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण केला होता. दबदबा म्हणजेच दरारा, वर्चस्व निर्माण केले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके लागोपाठच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. आले लक्षात? मग कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हटलं जातं? तर एका छोट्याशा आदिवासी पाड्यावरच्या मुलीने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये लागोपाठ बक्षिसं मिळवली, लागोपाठ पदकं मिळवली. त्यामुळे चीनमधील गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक सेकंदाने हुकले होते. कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक हुकले होते? गुआंगझोऊ, चीनमधील गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक सेकंदाने हुकले होते. त्यावेळी कविताला खूप वाईट वाटले, पण आईच्या शब्दांनी तिला दिलासा मिळाला. आईने तिची समजूत काढली. तुम्ही कधी अपयशी झालात तर तुमची आई समजूत घालते की नाही तुम्हाला? म्हणून जरी अपयश आले तरी काय करायचं असतं? पुन्हा दुप्पट जोमाने आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी करण्यात आली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता गावी येणार हे कळताच कविताचे कौतुक करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावोगावचे लोक उपस्थित झाले होते. तुमच्या गावामध्येही कोणी पराक्रम केला, कुठे नाव कमवलं तर काय करतात? त्यांचा सत्कार करतात की नाही गावातले लोक? त्याच पद्धतीने कविताच्या गावातल्या लोकांनी तिचा सत्कार केला आणि तिच्या सत्कारासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित झाले होते. आलिशान गाड्यांमधून सत्कारासाठी येणारे लोक आणि लेकीभोवती असलेला पत्रकारांचा गराडा पाहून आपली लेक लई मोठी झाली याचं समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. लेकीचा पराक्रम पाहून आईवडिलांना आनंद होत होता. तुम्हालाही शाळेत एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले तर तुमच्या आईलाही किती आनंद होतो की नाही? होतो ना? तसाच आनंद कविताच्या आईवडिलांनाही झाला होता. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कविताच्या यशाचं श्रेय कुणाला देतात? प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकत नव्हती तेव्हा विजेंद्र सिंग यांनी जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात कधीच कमीपणा मानला नाही. त्यामुळेच कविताने आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारून यश मिळविले. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज एकदा तरी ती आईशी फोनवरून बोलत असे.
आणि त्यामुळे तिचं आणि आईचं नातं किती घट्ट होतं हे कळतं की नाही आपल्याला. मायलेकींचं नातं गहिरं होतं म्हणजे घट्ट होतं. दिवसभरात जे घडले ते सर्व ती आईला सांगत असे. तुम्ही पण तुमच्या आईला शाळेत काय काय घडले ते सांगतात की नाही? सांगतात ना. आज वर्गात सरांनी छान गोष्ट सांगितली होती. मॅडमने गणिताच्या तासाला तुम्हाला न समजलेले गणित कसे समजावून सांगितले. एखाद्या मित्राने तुमची खोडी कशी काढली. यासारख्या वर्गात घडलेल्या गोष्टी आईला सांगतात की नाही तुम्ही? सांगतात ना. मग कविताही आपल्या आईशी फोनवरून बोलायची, पण तिच्या त्रासाबद्दल ती आईला काहीच सांगत नसे. कारण आई काळजी करीत बसेल ना मग एवढ्या लांब असल्यावर. आईला वाईट वाटेल म्हणून ती ते सांगायचे टाळत असे. तुम्ही पण कधी कधी असे करतात की नाही? करतात ना. कधी खेळताना पडले आणि कुठे खरचटले तर आईपासून लपविण्याचा प्रयत्न करतात की नाही? करतात ना. आईला मुलांना त्रास झालेले आवडत नाही. मग ती प्रथम मुलांवर ओरडत असते आणि नंतर तुमच्या जखमेच्या ठिकाणी मलमपट्टी करीत असते. तसेच कविता स्वभावाने पण खूप हळवी आहे. खूप मोठे यश मिळूनही तिच्या स्वभावात फरक पडलेला नाही. कविताला वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी आवडते. कविताला काय आवडते? वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव काय झाले? सर्वदूर झाले. म्हणून तिथल्या मुलामुलींसाठी ती आदर्श ठरली आहे. आणि ती फक्त तिथल्याच मुलामुलींसाठी नाही तर प्रत्येक मुलींसाठी ती आदर्श आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. कविता कुणाला आदर्श मानते? PT उषा यांना आपला आदर्श मानते. PT उषा यांचं नाव काय आहे? पूर्ण नाव पिल्ला उल्काडी थेक्कापारांबिल उषा. काय नाव आहे PT उषांचं? पिल्ला उल्काडी थेक्कापारांबिल उषा. आणि एवढं मोठं नाव लक्षात राहत नाही म्हणून थोडक्यात काय म्हणतात? PT उषा. PTचा तास आवडतो ना तुम्हाला? मग PTच्या तासावरून तुमच्या लक्षात राहील PT उषा या पहिल्या भारतीय महिला धावपटू आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ट्रॅकसूटमध्ये धावणारी पहिली भारतीय महिला PT उषा आहेत. तसेच त्यांना भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखले जाते. 1984मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अडथळ्यांच्या शर्यतीत PT उषा यांचे कांस्य पदक 1/1 सेकंदाने हुकले होते. किती? 1/1 सेकंदाने. 1/1 सेकंद म्हणजे सेकंदाचा शतांश भाग, 100वा भाग. म्हणजे बघा, अगदी आपला बारीक केस असतो ना, केसाच्या एवढंच अंतर. आणि म्हणून खेळाडूंना विचारायचं असतं की वेळेचं महत्त्व काय असतं. त्यांच्या दृष्टीने सेकंदाचा शतांश भागसुद्धा किती महत्त्वाचा असतो. आणि हेच आपणही शिकायचं असतं. आपणही आपला वेळ वाया घालवायचा नसतो. आपल्या फावल्या वेळात काही ना काही कामं करायची असतात, एखादी कला जोपासायची असते. हेच ह्या पाठामधून शिकायचं आहे आपणही. तर त्यानंतर मात्र 1986मध्ये सोल येथे झालेल्या 10व्या आशियाई स्पर्धेत PT उषा यांनी 4 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकले होते. आणि त्यांनी 100हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. किती पदके जिंकली आहेत? 100पेक्षा जास्त ही आंतरराष्ट्रीय पदके जिंकलेली आहेत. आणि म्हणून त्यांना आपण भारताची सुवर्णकन्या म्हणत असतो. तर कविता राऊत या PT उषा यांना आपला आदर्श मानतात. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. ध्येयाकडे नेणारा महामार्ग कोणता? मेहनत करणे. मेहनत हाच उद्दिष्टाकडे व ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपले जीवन आपणच घडवतो. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण त्याच्यातून मार्ग काढून पुढे जायचं असतं. हेच कविताच्या या पाठातून आपल्याला शिकायला मिळत असते. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. नाहीतर तुम्ही काय करता? आई गं, आज माझं पोट दुखते. आई, मला आज सर्दी झाली. मग आज काय मी खेळतच नाही, आज काय मी एक्सरसाइज करत नाही किंवा आज अभ्यासच करत नाही असं तुम्ही सांगतात की नाही? पण कविता तसं करत नाही.
ती आपल्या सरावात कधीच कसूर करत नाही, म्हणजे ती सराव आपला चुकवत नाही. तसं तुम्हीही जरी थोडा त्रास होत असेल तरी आपल्या रोजच्या ज्या आपल्या दैनंदिन क्रिया असतात ते केल्याच पाहिजेत. खेळणं, अभ्यास करणे, एक्सरसाइज करणे वगैरे. आणि याच पद्धतीने खेळाच्या सरावाबरोबरच कविता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षणही घेत आहे. तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची स्वतःच नायिका आहे. पाठ लक्षात आला मग? कविता राऊत यांनी कशी मेहनत घेतली आणि कशा पद्धतीने एक स्पर्धांमध्ये यश मिळवले शिकलो ना आपण या पाठातून. कष्टाने, मेहनतीने आणि रोज केला जाणारा सराव याच्यातूनच यश गाठलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पाठाविषयी तुम्हाला कुठलीही शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात मला. आपल्या शंकांची, प्रश्नांची उत्तरे मी पुढच्या भागात देणार. गोष्टी व इतर माहितीबरोबर पाठ समजून अभ्यास करण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहण्याकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. पुढच्या भागात या पाठावरील प्रश्नोत्तरे समजून घेऊया. तोपर्यंत खूप हसा आणि धमाल करा.